भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज के दिन आहे 30 जून 2025 सोमवार। सदा सर्वकालची गोडी, मरण राहणार नाही, ना शोक, ना आक्रोश, ना वेदना, कारण पूर्वीच्या गोष्टी निघून गेल्या आहेत। प्रकटीकरण 21 अध्याय वचन 4। प्रभू कटुता गोडीत बदलतो। या जीवनातही आणि अनंतकालातही एक दिवस जेव्हा आपण पृथ्वीवरील आपली यात्रा पूर्ण करून त्यांची राज्यात प्रवेश करू, तेव्हा सारा शोक नाहीसा होईल आणि आपण आनंदाने परिपूर्ण होऊ। शास्त्र म्हणते, पण तुम्ही सियोन पर्वतावर जिवंत्या देवाची नगरीत, स्वर्गीय यरूशलेममध्ये असंख्य देवदूतांच्या समुदायात, स्वर्गात नाव नोंदवलेल्या पहिलवट जन्मलेल्या मंडळीच्या सभेत, सर्वांचा न्याय करणाऱ्या देवाजवळ, परिपूर्ण झालेल्या धार्मिक लोकांची आत्म्याकडे, नवीन कराराची मध्यस्थ असलेल्या येशूकडे आणि अबेलच्या रक्तापेक्षा श्रेष्ठ बोलणाऱ्या चिपलेल्या रक्ताकडे आले आहेत। हिब्रू 12 अध्याय 22 वचन ते 26 वचन। स्वर्गात अश्रू असणार नाहीत। देव आपले प्रत्येक अश्रू पुसून टाकेल। वेदनाचे दिवस संपतील। अय्यूबाने एकदा आपल्या दुःखात म्हटले होते, माझे डोळे देवासमोर अश्रू ढाळतात। अय्यूब 16 अध्याय 20 वचन। दावीद म्हणतो, माझे अश्रू आपल्या वाटलीत गोळा करू। स्तोत्र 53 अध्याय 8 वचन। यिर्मयाचे घबरड्यात काय माझे डोके पाणी झाले असते आणि माझे डोळे अश्रूच्या झरा झाले असते। यिर्मया 9 अध्याय 1 वचन। पण एकदा आपण स्वर्गात प्रवेश केल्यावर आपण म्हणून आता अश्रू नाहीत। इतकेच नव्हे तर शोक नाही, रडण नाही, वेदना नाहीत। प्रकटीकरण 21 अध्याय वचन 4। सगळे जून दुःख कायमच नाहीस होईल। पृथ्वीवरील जीवनात दुःख, वेदना, शोक असतो, पण स्वर्गात फक्त आनंद आणि शांती असते। तिथे कटुता नाही, फक्त गोडी आहे। त्या तेजस्वी भूमीत आपण येशूच्या कुशीत विसवू, शिवाय तिथे शिपाई नाही आणि तिथे पुन्हा साप राहणार नाही। प्रकटीकरण 22 अध्याय 3 वचन। आदामामुळे जग शापित झाले, पण येशू आपल्यासाठी शापित झाडावर लटकला। त्याने सर्व कटुता सहन केली, जेणेकरून तो शाप आपल्यावर येऊ नये। स्वर्गात भूक नाही, तहान नाही। ते यापुढे उपाशी राहणार नाहीत, ना दगाणलेले। प्रकटीकरण 7 अध्याय 16 वचन। तिथे आपण सर्व प्रकारचे आत्मिक फलाचे आनंद घेऊ। स्वर्गीय मन्ना, देवदूतांचे अन्न तिथे आहे, जीवन वृक्षांचे फळ तिथे आहे। आपण देवाबरोबर त्या स्वच्छ निर्मल नदीच्या मध्यभागी चालू आणि अनंतकालपर्यंत आनंद करू। स्वर्गात जलित ऊन नाही, उष्णता नाही। प्रकटीकरण 7 अध्याय 16 वचन। किती धन्य आणि सुंदर ती चिरंतन भूमी आहे। प्रिय देवाचे लेकरा, आपल्या प्रभूने तिथे आपल्यासाठी वसतिस्थान तयार करण्यासाठी प्रयाण केले आहे। अधिक ध्यानासाठी वचन। त्या सागराला सूर्याची किंवा चंद्राची उजेड देण्याची गरज नव्हती, कारण देवाची महिमा तिथे उजळते आणि मेंढपाळ येशू त्या सागराची प्रकाश आहे। प्रकटीकरण 21 अध्याय 23 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी अय्यूब 17 अध्याय 18 अध्याय 19 अध्याय। संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 10 अध्याय 1 ते 23 वचन। धन्यवाद।